नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत हृदयाची ठेच या कथेचा भाग दुसरा. काय झालं आई? हे पोलीस का आले आहेत? काय घडलंय घरात? चोरी झाली आहे का? कोणी कसली तरी धोकादारी केली आहे? संकेतने आधी काळजीने विचारलं. शेवटचं वाक्य कुत्सितपणे भार्गवीकडे बघून विचारलं. भार्गवी, काय झालं आहे? तू अशी पुतळ्यासारखी का उभी आहेस? काही बोलत का नाहीस? अरे संकेत, ते पोलीस. आईने बोलण्याचा प्रयत्न केला. तर तुम्ही आहात मिस्टर संकेत? पोलीस अधिकाऱ्याने विचारलं. हो, मी आहे संकेत. मला समजेल का तुम्ही आमच्या घरी का आला आहात? काय घडलं आहे इथं की तुम्हाला घरी यावं लागलं? संकेतने मग्रुरीने विचारलं. तुमच्या विरुद्ध तुमच्या बायकोने तक्रार केली आहे. लग्न झालेलं असताना तुमचं बाहेर प्रकरण चालू आहे. त्यासाठी तुम्हाला अटक करायला आलो आहोत. पोलीस अधिकारी म्हणाले. काय चेष्टा करत आहात का साहेब? संकेत पोलीस अधिकारी यांना म्हणाला. भार्गवी, हे काय चालू आहे? ही कसली जीवघेणी थट्टा करते आहेस तू? भार्गवीकडे बघून तिला प्रश्न विचारला. मी तुला काहीतरी विचारत आहे. हा काय तमाशा लावला आहेस तू? संकेत चिडून तिच्या अंगावर धावून जात म्हणाला, पण पोलिसांनी त्याला वेळीच अडवलं. मिस्टर संकेत, लग्नाची बायको असताना परस्त्रीसोबत संबंध ठेवायला लाज नाही वाटत? अधिकारीने जरा दरडावून विचारले. पोलिसांनी केलेला आरोप ऐकून त्याच्या पायाखालची जमीन सरकली होती. त्याची नजर झुकली होती. त्याला समजत नव्हतं त्याचा आणि मितालीचा अफेअर चालू आहे हे भार्गवीला कसं समजलं. तुला कोणी सांगितलं? कोणाच्या बोलण्यात फसली आहे तू? कोणीतरी मला फसवत आहे. कोणी बघितलं आहे मला? सांग, मला कोणी आरोप केला आहे माझ्यावर असला घाणेरडा? संकेत चिडून बोलला. कोणाकोणाला विचारणार आहेस? सगळ्या लोकांना माहित आहे. तू ऑफिस सुटल्यावर कुठे जातो, काय करतो. चला रे याला पोलीस स्टेशनला घेऊन. तो अधिकारी संकेतवर गुरकवून म्हणाला. साहेब, माझा मुलगा असं काही नाही करणार. साहेब, विचार करा. मला वाटतं सुनबाईच्या मनात काहीतरी काळबेरा आहे. नाहीतर कोणती नवविवाहित पत्नी आपल्या नवऱ्यावर असले गलिच्छ आरोप करेल. भार्गवीकडे रागाने बघत सासूबाई म्हणाल्या. तुमच्याकडे कोणते पुरावे आहेत की माझा मुलगा दोषी आहे? सासू सासरे पोलिसांच्या सोबत हुज्जत घालत होते. पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना न मानता संकेतला अटक केली. त्याच्या हातात बेड्या ठोकल्या. त्याला त्याच अवस्थेत पोलीस स्टेशनला घेऊन गेले. जाताना त्यांनी संकेतच्या आई वडिलांना सांगितलं होतं. पुरावेच असे आहेत की काही चूक होण्याची शक्यताच नाही. बघायचं असेल तर पोलीस स्टेशनला स्वतः येऊन बघा. संकेतच्या आई वडील लोकांकडून मदत मागत होते. संकेतला हातात बेड्या ठोकल्या होत्या. त्याच अवस्थेत त्याला त्याच्या घरातून घेऊन गेल्यामुळे त्यांच्या घराण्यांची शोभा झाली होती. पोलिसांनी संकेतचा त्याच्या आई वडिलांचा उर्मट स्वभाव सगळ्यांच्या परिचयाचा होता. सामान्य माणसं तशी पोलीस कायदा यापासून दूर राहणारी पांढरपेशी माणसं कोणीही त्यांच्या मदतीला आले नाही. दीपालीबाई आणि अनिलराव आपल्या मुलाला असं गुन्हेगारासारखं घेऊन जाताना बघत होते. हे सगळं घडत असताना भार्गवी नुसती उभी होती. तिचे सासू सासरे तिच्याकडे रागाने बघत होते. तिने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. शांतपणे आपल्या बेडरूम मध्ये गेली. दरवाजा बंद करून घेतला. झालेल्या प्रकाराने तिचं डोकं शिनलं होतं. थोडा वेळ तिने काम करण्यात घालवला, पण मन रमत नव्हतं. डोकं शांत नव्हतं. बाहेरून तिचे सासू सासरे तिच्या नावाने खडे फोडत होते. असहाय्य होऊन तिने कानात हेडफोन घातले. सॉफ्ट म्युझिक चालू केलं. गाणं ऐकत ऐकत तिला कधीतरी झोप लागली. सकाळी उठली तेव्हा हॉलमध्ये भांडणाचा आवाज ऐकू येत होता. तिची नणंद चित्रा आली होती. तिच्यासोबत तिचा नवरा मनीष देखील आला होता. भार्गवीचे सासू सासरे तिला काल घडलेल्या घटनेबद्दल सांगत होते. बघ चित्रा, कशी बायको आहे. स्वतःच्या नवऱ्याच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली. त्याला अटक झाली आहे. ही बघ कशी झोपली आहे. स्वतःला कोण समजते काय माहीत. आई वडिलांनी काही संस्कार दिले आहेत का नाही. तिने त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. किचनमध्ये जाऊन स्वतःसाठी चहा केला.
डायनिंग टेबलवर पेपर ठेवून आरामात खुर्चीवर बसून ती आजचा पेपर वाचत चहा पित होती. समोर कोणी बसला आहे, आपल्याला शिव्या देत आहे, हे तिला दिसतच नव्हतं. जणू काही ऐकायला येत नव्हतं, अशीच ती वागत होती. काल रात्री ते पाऊल उचलण्याआधी तिने सत्य परिस्थिती तिच्या आई वडिलांना सांगितली होती, म्हणूनच ती निश्चिंत होती. भार्गवी, आम्ही इथं समोर बसलो आहोत, दिसत नाही का? तिचे सासरे तिच्यावर ओरडले. अगं, असं काय घडलं होतं की तू इतका मोठा निर्णय घेतला? असं काय घडलं की तू इतका मोठं पाऊल उचललं? नवऱ्याचं वागणं पटत नव्हतं, काहीतरी खटकत होतं, तर आई बाबांना सांगायचं होतं. त्यासाठी इतकं मोठं पाऊल उचलण्याची काय गरज पडली? बघितलं किती नाचक्की झाली आहे सगळ्यांची. इतका वेळ तिचे सासू सासरे आणि नणंद भार्गवीला बोलत होते. मनीष नुसता बसला होता. भार्गवी त्या लोकांच्या बोलण्याकडे लक्ष न देता तिचा चहा पित होती. भार्गवी, तुला काहीतरी विचारतो आहोत आम्ही सगळे. तू तर असं काही वागत आहेस की जसं आम्ही तुला दिसतच नाही. सासरे तिला आता जोरात ओरडून बोलले. आता का मुग गिळून बसली आहेस? सासूबाई पण भडकल्या. अगं बहिणी, नवरा चुकत असेल तर त्याला सुधारायचं असतं. असं तक्रार करून काय साध्य होणार आहे? बाबा, तुम्हाला आठवतं, दादासाठी जेव्हा आपण या मुलीला पसंत केलं, तेव्हा आपण तिची माहिती काढली होती. तेव्हा लोकांनी सांगितलं होतं, मुलगी जरा आगाऊ आहे, बोलायला फटकळ आहे, चलाक आहे. हो ग, पण स्वतःच्या नवऱ्याला जेलमध्ये टाकण्याची हिंमत करेल इतकी आगाऊ आणि चलाक असेल असं नव्हतं वाटत. सासूबाई म्हणाल्या. कुठल्या मुहूर्तावर या मुलीचं स्थळ माझ्या सोन्यासारख्या मुलासाठी आणलं ते देवच जाणे. कसली नतभ्रष्ट कार्टी सून म्हणून या घरात आली काय माहीत. आई वडिलांनी काही संस्कार दिले आहेत का नाही हिला? आता मात्र तिच्या सहनशक्तीचा कडेलोट झाला होता. तिच्या आई वडिलांना त्यांच्या दिलेल्या अमूल्य ठेवा, तिचे संस्कार यांच्यावर बोट उचललेलं तिला सहनच झालं नाही. तिने पेपर घडी करून बाजूला ठेवला. चहाचा शेवटचा घोट पोटात ढकलला. शांतपणे वळून उभी राहिली. हाताची घडी घातली. त्या सगळ्यांच्या नजरेला नजर देत म्हणाली, वाह वाह, ही कसली जगावेगळी रीत म्हणायची. आई बाबा, मी तुम्हाला यांच्या बदललेल्या वागण्याबद्दल याआधीच सांगितलं होतं, कल्पनाही दिली होती. बाबा, तुम्ही तर पोलीस स्टेशनला जाऊन आलात ना? तुम्हाला सगळ्यांना माहित होतं ना, संकेत या लग्नासाठी तयार नाहीत. त्यांचं लग्न आधीपासून एका मुलीवर प्रेम आहे, पण तरी देखील तुम्ही त्यांना या लग्नासाठी भाग पाडलत. लग्न झाल्यावर मी त्यांना समजून घ्यायचं आणि या नात्यात समजून राहायचं, हीच अपेक्षा करत आहात ना माझ्याकडून? तुम्हाला तुमच्या मुलाच्या बेताल वागण्याला लगाम नाही घालता आला, तर माझ्यावर कसले कसले आरोप करत आहात? प्रत्येक वेळी संस्कार, समजूतदारपणा, संयम, माफी या सगळ्या अपेक्षा सुनेकडूनच का आहेत? स्वतःच्या मुलावर संस्कार करण्यात अपयशी ठरले तर त्याचा दोष सुनेच्या माथी का मारत आहात तुम्ही सगळे? यात सगळ्या प्रकरणात दोषी माझे आई बाबा कसे काय? त्यांच्या संस्कारावर बोट उचलण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? तुम्ही तुमच्या मुलाच्या मर्जीविरुद्ध त्याचं माझ्याशी लग्न का लावून दिलं? का खेळ मांडला माझ्या आयुष्याचा? अगं भार्गवी, असं असं काय बोलते? तरुण वयात कधीतरी असं घडतं. तरुणपणातील प्रेम हे प्रेम नसतं, आकर्षण असतं. सासूबाईंनी समजुतीचा सूर लावला. आणि आम्ही त्याला समजावलं होतं ते, मिताली. सासरे पण सासूबाईंच्या मदतीला धावले. तुम्हाला तिच्याबद्दल माहिती असून देखील तुम्ही आमचं लग्न लावून दिलं. वरती त्याला समजावलं होतं. भार्गवी सासऱ्यांचं बोलणं मध्येच तोडत अविश्वासाने म्हणाली, अगं तरुणपणात होतं असं कधीतरी, पाय घसरतो, पण आम्ही त्याला समजावलं होतं, ती मुलगी त्याच्यासाठी योग्य जोडीदार नाही. दीपालीबाई तिला समजावत होत्या. त्यांचं वागणं बघून तर भार्गवीला त्यांच्या विचारांची कीव करावीशी वाटली. प्रचंड राग येत होता त्यांचा, संताप होत होता तिचा. क्रमशः लेखिका वेदा
श्रोते हो, कसा वाटला कथेचा हा भाग कमेंटमध्ये अवश्य कळवा. संकेतला भार्गवी माफ करेल का? पुढे कथेत काय घडेल हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की ऐका. धन्यवाद.